सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर। खरेदी करा LED टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत। लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस फ्रीज, तिसरा बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची LED टीव्ही। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। देवळाली प्रवराच्या नागरिकांनी मला भरपूर प्रेम दिलं, त्यामुळे मी दोनदा आमदार झालो। शहरामधील जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घेणं ही माझी जबाबदारी नव्हे तर माझं कर्तव्य आहे। दर आठवड्याला नगर परिषदेमध्ये येऊन अधिकारी आणि जनतेची संयुक्त बैठक घेऊन समस्या जाणून घेणार आहे। माझ्यावरती कोणीही काहीही टीका केली तरी मी त्याकडे ढुंकूनही बघत नाही। हाथी चलता है तो कुत्ते भोगते हैं अशी टीका माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी विरोधकांवरती केली आहे। माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी गुरुवारी सकाळी नगर परिषद पदाधिकारी दालनामध्ये येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांनी बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करून नागरिकांनी दोनदा आमदारकी देऊनही खुर्चीचा मोह मात्र आवरत नाही अशी टीका केली होती। त्यानंतर शुक्रवारी माजी आमदार कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नगर परिषद पदाधिकारी दालनामध्ये येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी प्रहारचे अप्पासाहेब ढूस पुन्हा एकदा पालिकेमध्ये येऊन विरोध करतील अशी शक्यता होती, मात्र तसं दिसून आलं नाही। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी पत्रकार रफिक शेख यांनी डेंग्यूबाबत फवारणी करून उपाययोजना करण्याचा मुद्दा मांडला। सानिया विजन यांनी शिधापत्रिका ऑनलाईन बाबत तर नागरिकांनी बिबट्याचा वावर असल्यानं काटवण तोडण्याबाबत तसेच रस्ता वाढीव पाणीपट्टी या संदर्भात तक्रारी माजी आमदार कदम यांच्या पुढे मांडल्या आहेत। यावेळी माजी आमदार कदम म्हणालेत की विधानसभा निवडणुकीसाठी मला पक्षानं तिकीट देऊ केलं होतं, मात्र मी ते नम्रपणे नाकारलंय। मला खुर्चीचा मोह म्हणणाऱ्यांबाबतीत एकच सांगेल, हाथी चलता है तो कुत्ते भोगते हैं अशी टीका त्यांनी केली आहे। कालही तशा अर्थाने येऊन गेलो आणि माझ्या कानावर अनेक गोष्टी आल्या होत्या, म्हणून मग मी स्वतः नगरपालिकेच्या कारभारासंदर्भात चौकशी करायला आलो होतो। मला सार्थ अभिमान आहे, मला देवळालकरांनी माझ्या तालुक्याने 2 वेळेस आमदार केलं आहे। माझ्या पार्टीने एकदा मला शिर्डी संस्थांचा उपाध्यक्ष म्हणून संधी दिली आणि अनेक वेळेस अनेक ठिकाणी मी काम केले। राहुरी कारखान्याचा संचालक होतो, मुळापूरवरचा संचालक होतो, त्याचबरोबर विवेकानंद नर्सिंग होमचा उपाध्यक्ष होतो। निरनिराळ्या ठिकाणी काम करत असताना इथे पण नगराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे 1 वर्ष आणि म्हणून मला सगळ्या कामाचा अनुभव आहे। आणि हे होत असताना माझ्या कानावर आलं आहे आणि जाणीवपूर्वक काही व्यक्ती हे नगरपालिकेची बदनामी करतात। दुर्दैवानं आज आमच्याकडे बॉडी नाही आहे आणि त्यातली त्यात परत आमच्याकडे CO पण सध्या नाही आहेत। आमचे CO प्रमोशन मिळालं आणि म्हणून त्यांची बदली झाली, प्रमोशनवर ते गेले, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करू शकलो नाही। या निमित्तानं त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या। त्यानिमित्तानं अत्यंत चांगला माणूस तो होता, ते आता नगरला उपायुक्त म्हणून गेलेत। आमचे COची पोस्ट खाली आहे आणि बरेच लोक आमचे रिटायर झालेले आहेत। नवीन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्या सगळ्यांना देवळालीची पूर्ण माहिती नाही आणि अशा पद्धतीने काम करत असताना तरी माहिती नसली तरी ते माहिती करून घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात। परंतु देवळालीतले काही देवळालीचे हितशत्रू हे त्यांना काम करण्यामध्ये अडथळे निर्माण करतात, अडचणी आणतात आणि हे माझ्या कानावर आल्यामुळे मी त्यांच्या कामाचं स्वरूप बघून त्यांना काही अडचणी आहेत हे समजून घेण्याकरता आलो होतो। त्यांना शब्दही दिला की बघ तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या मागे मी 100% उभं राहील, गावही तुमच्याबरोबर आहे 100%। अशा पद्धतीचा या ठिकाणी मी आज
या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्याचबरोबर मी काल सांगितलं होतं त्यांच्या नगरपालिकेसंदर्भात आणखी काही अडचणी असतील त्यांनी सगळ्या नगरवासियांनी या ठिकाणी यावं, त्याप्रमाणे ते आले होते. त्या बहुतेकांच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न केला. सातत्यानं मला या ठिकाणी विनंती झाली गावकऱ्यांच्याकडनं, नगरवासियांच्याकडनं, म्हणून मी आठवड्यातला एक दिवस या ठिकाणी नक्की येईल आणि सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये सहभाग घेईल, अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विदित करतो. परत एकदा माझ्या गावातील सर्वच नगरवासियांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलेलं आहे आणि सातत्यानं ते माझ्याबरोबर असतात. म्हणून सर्व नगरवासियांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. मला माझ्या पार्टीचा सार्थ अभिमान आहे. दुर्दैवानं त्यांना काही माहीत नसावं. मला माझ्या पार्टीने सांगितलं, मी तिकीट मागितलं नव्हतं. पार्टी म्हणाली तुम्ही तिकीट घ्या, तिकीट देतो, तुमचं काम चांगलं आहे आणि आता मोदींची लाट आहे, तुम्ही नक्की निवडून याल. निवडून आल्यानंतर पहिल्या राज्यमंत्र्याच्या लिस्टमध्ये तुमचं 1 नंबरला नाव असेल, असं मी म्हटलं. तरी मी म्हटलं बा माझ्या पार्टीला मी नम्रपणे सांगितलं माझी इच्छा नाही, मला मी इच्छुकही नाही आणि उत्सुकही नाही, म्हणून मला काही तिकीट नको. पण या निमित्तानं परत एकदा हे सगळं होत असताना त्या दिवशी रात्री पार्टी कार्यालयात मुंबईच्या मीटिंग होती. 8:30 ते 10:30 मीटिंग झाली आणि 11:45ला मुंबईच्या पार्टी कार्यालयात मला फोन आला, चंद्रशेखरजी आम्ही तुम्हाला दुपारी निरोप दिला होता, तिकीट मागा, तुम्हाला तिकीटही देतो आणि तुम्हाला राज्यमंत्री करतो, परंतु तुम्ही त्याला नाही म्हटला. आपण भाजपने वैयक्तिक 3 सर्वे केलेत, त्या तिन्ही सर्वेमध्ये सर्वे असे सांगतात की आपलं सरकार येणार आहे, 100% सरकार येत आहे. या निमित्तानं तुम्हाला आम्ही वेळ वाढून देतोय, बाकी कुणालाही वेळ वाढून दिला नाही. रात्रभर विचार करा, घरच्यांचा सल्ला घ्या आणि सकाळी हो म्हणून जर सांगितलं तर तुम्हाला प्रमोशन देऊन पहिल्या कॅबिनेट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, अशा प्रकारचं पार्टीने मला अश्युरन्स केला होता. परंतु माझं वय 62 वर्षाचं होतं, त्यामुळे मी ठरवलं होतं का 60 वर्षानंतर कोणतीही निवडणूक लढवायची नाही आणि म्हणून मी निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडलो नाही. मी कुणावरही नाराज नाही, पण या निमित्तानं माझ्या पार्टीचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. या निमित्तानं माझी पार्टी माझ्याकरता सर्वस्व आहे आणि म्हणून मी पार्टीही सोडणार नाही आणि कुणाला माझ्या संदर्भात कुणी कितीही काही केलं तरी त्याला मी तशा अर्थानं काय किती कुत्रे भुंकले तरी हाती चलता है कुत्ता भुकता है या न्यायाप्रमाणे मी चालणार, त्याला काही मी उत्तर देणार नाही. धन्यवाद. माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यावेळी म्हणालेत की देवळालीची जनता ही सुज्ञ आहे. भाऊंना जर खुर्चीचा मोह असता तर त्यांनी विधानसभा तिकीट नाकारलं नसतं. भाऊंवरती आरोप करणाऱ्यांचा मला नामोल्लेख करायचा नाहीये, परंतु आरोप करणाऱ्यांनी नगर परिषदेचे फुकट पगार घेतले आहेत. नगर परिषदेमधनं कुठल्या कारणानं ते बाहेर गेले आहेत आणि बाहेर जाताना कारणं काय दिलीत, रजेचे अर्ज कुठले दिलेत, अशा अनेक गोष्टी मला बोलायच्या झाल्या तर बोलता येतील, परंतु ही वेळ नाहीये, असं सत्यजित कदम यांनी म्हटलंय. काय आहे, देवळालीची जनता ही सुज्ञ आहे. आदरणीय भाऊंना जर खुर्चीचा मोह असता तर त्यांनी विधानसभा लढायला नकार दिला नसता. नगर परिषदच्या निवडणुका झाल्या, बाकीच्या इतर अनेक संस्थांच्या निवडणुका झाल्या, खासदारकीच्याही संधी मिळाली होती, परंतु त्यांनी स्पष्टपणे पक्षाला सांगितलं की मी इथून पुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही. हा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. त्याप्रमाणे बाकीच्या नेत्यांना संधीही मिळत गेली. परंतु कसं असतं, एक पूर्वीपासूनची म्हण आहे आपल्याकडे की काय हाती चलताय अपनी चाल कुत्ते भोगते हजार, असं काहीतरी म्हणतात. तशा पद्धतीचं हे कालचं एकंदर सगळं चित्र दिसतंय. यामध्ये मला कुणाचा नामोल्लेख करायचा नाही, परंतु जे कोणी आरोप करणारे असतील यांनी नगर परिषदेचे काही पगार फुकट घेतलेले असतील, आपण कुठल्या कारणाने बाहेर जातोय, त्याच्यासाठी बाहेर जाताना आपण कारण काय देतोय, रजेचे अर्ज कुठले देतोय, अशा अनेक गोष्टी मला बोलायचे झाल्या तर बोलता येतील. ही वेळ नाहीये. परंतु एक आहे की 2 वर्ष होत आले जवळपास की आता नगर परिषदेची बॉडी अस्तित्वात नाहीये. एक आता मुख्याधिकारी पूर्ण वेळ आपल्या नगर परिषदेकडे नाहीयेत. अध्यक्षांचा चार्ज हा मान्य प्रांताधिकारी यांच्याकडे आहे. हे सगळं होत असताना स्थानिक जनतेला याच्याशी काही देणं घेणं नसतं. स्थानिक जनतेला जो काम करणारा आहे त्याच्याकडे जनता जाणार आहे आणि या अनुषंगाने जर जनता आमच्याकडे येत असेल तर आम्ही काम करत राहणार आहे. यासाठी कोणी किती काही उड्या मारल्या, किती प्रयत्न केले
तर त्याच्यामुळे आमच्यावर फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या काही लोकांचा स्वभाव असा असतो की कोणीतरी जर आपल्यावरती काही बोलायला लागलं किंवा आरोप करायला लागलं तर उलट कामाचा आम्हाला काय म्हणतो उत्साह हा वाढतो. अशा पद्धतीने कालच्या घटनेमुळे कदाचित माझ्या सहकाऱ्यांचा कामाचा उत्साह वाढलाय हे आता इथून पुढच्या काळात लक्षात येईल. यावेळी बैठकीस माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे, सोपान शेटे, मच्छिंद्र कदम, सोपान भांड, संतोष चव्हाण, शहाजी कदम, अशोक शेटे, राजेंद्र ढूस तसेच दिलीप मुसमाडे, अजित चव्हाण, वसंत कदम, अमोल कदम, भारत शेटे, सूर्यभान गडाख, सुदाम भांड, मुनीर शेख, राजेंद्र पंडित, डॉक्टर संदीप मुसमाडे, अनंत कदम, किशोर गडाख, सुधीर टिक्कल, सचिन सरोदे, मोहसिन शेख, सचिन ढूस, सतीश वने, सचिन कोठोळे, किशोर तोडमल, भाऊसाहेब वाळून, दादा गडाख, मंगेश ढूस, चेतन कदम आदींसह देवळाली नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक सुदर्शन जवक, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाकीर शेख, अनिल मुळे, कृष्णा महाकाळ आदींसह नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, देवळाली प्रवरा.